हे आहे कोल्हापुरातील टाउन हॉल उद्यान. ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. इथे एक सुंदर मंदिर आहे. मी आतमध्ये मंदिरात प्रवेश करत आहे. आतमध्ये इतकी सुंदर रोपं लावलेली आहेत साईडनं आणि इतकी छान मोठी-मोठी झाडं आहेत. इथं आलं की खूप प्रसन्न वाटते. तुम्ही इथं अवश्य भेट द्यावी असं मला वाटते. टाउन हॉलमध्येच एका साईडला हे मंदिर आहे आतमध्ये. तर हे मंदिर कशाचं आहे ते बघूया. मी इथं मंदिरात आलो आणि म्हटलं आधी दुसरीकडनं पण शूटिंग घेऊया. जिथं छान-छान झाडं होती, रोपं लावलेली होती. असं मस्त कलरची पानं होती झाडांना, फुलं होती. तर हे मंदिर आहे स्वयंभू श्री कुकुटेश्वर महादेव मंदिर. तर हे महादेवाचं मंदिर आहे आणि मी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी पुढं आलो. तर इथं एक तुळस कट्टा होती आणि तिथं तुळशीचं मी दर्शन घेतलं. आतमध्ये बसायची व्यवस्था होती आणि तिथं सगळीकडं सूचना लिहिलेल्या होत्या. त्या सर्वांनी सूचनांचं पालन करायचं आहे. त्यामुळं तिथं शांतता राखायची आहे, स्वच्छता राखायची आहे. तिथं कुठलेही घाण करायचं नाही आणि हे मंदिरासमोर एक मोठं आणि सुंदर झाड आहे. बहुतेक हे उंबराचं झाड असावं असं मला वाटते. मी वर बघितलं नाही. तर मी याच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या आणि महादेवाची तिथे छोटी पिंड होती. त्याच्या मी पाया पडलो आणि अशी पूर्ण प्रदक्षिणा घालून इथं ओम लिहिलं होतं. त्याच्या पण मी पाया पडलो. आता आपण पुढं जाऊन हे असं मोठं झाड आहे. पुढं जाऊन गाभाऱ्याचं मी दर्शन घेतलं. खरं आत व्हिडिओ काढायचा नव्हता. कारण की आत पूजा चालू होती. त्यामुळं तिथं डिस्टर्ब नको आपला म्हणून मी बाहेरून व्हिडिओ काढला. तर हे चहूबाजूनं मंदिर किती छान दिसते आणि किती प्रसन्न वाटते. इथं तुम्ही अवश्य भेट द्यावी असं मला वाटतं. इथं आल्यावर इतकं शांत वाटते, इतकं प्रसन्न वाटते, की एक सगळीकडं प्रसन्नतेचं वातावरण आहे. परमेश्वराच्या ठिकाणी गेलं की आपल्याला मन तृप्त झाल्यासारखं वाटते. आणि मी परत फिरून आल्यानंतरनं तिथं पाया पडलो आणि म्हटलं आता चला आता आपण निघायच्या मार्गावर जाऊया. तर तुम्ही इथं अवश्य भेट द्यावी या मंदिराला आणि मी बाहेर पडलो.